सभापती महोदय, सगळ्यात पहिले मी आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की 2005 पर्यंत नॉन क्रिमिलियर ही अट व्हीजेएनटीला लागू नव्हती. 1994 ते 5 पर्यंत SC/ST ला सुद्धा लागू नव्हती. नॉन क्रिमिलियरची अट जर तुम्हाला लावायचीच असेल तर तिची मर्यादा 25 लाख करणार का? दुसरं, पदोन्नतीच्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या 28 जानेवारी 22च्या याच्यानुसार सब्जेक्ट टू कंडिशन पदोन्नती देणार का? केंद्र सरकार देत आहे त्याप्रमाणे राज्य सरकार देणार का? आणि बिंदू नामावली अद्यावत नसल्यामुळे मंत्रालय आणि विधान भवनामध्ये जे प्रमोशन रुकलेले आहे, आपल्याला पण लक्षात आलं असेल की आज विधान भवनामध्ये सेक्रेटरी 2 सेक्रेटरी 1च्या जागेवर बसलेले आहेत. हे जे सर्व प्रश्न आहेत, या सर्व प्रश्नांच्या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महोदय यांच्या सोबत सविस्तर बैठक घेणार का? आणि काल मर्यादा टाइम बॉन्ड तुम्ही कसा ठरवणार? सभापती महोदय, मी अगोदरच सांगितलं की याच्यामधले जे क्रिमिनल नॉन क्रिमिनलच्या याच्यामध्ये सुप्रीम कोर्टानेच मागे SC आणि ST, त्याच्यामुळे परत तुम्ही तोच प्रश्न विचारू लागले. राठोड साहेब, आज म्हणजे या अगोदरही 2दा तुम्ही या प्रश्नावर तुम्ही 4 वेळेस विचारलं तरी माझं उत्तर काय बदलणार नाही. माझं उत्तर तेच आहे की सुप्रीम कोर्ट क्रिमिनलची अट जी तुम्ही म्हणतात की जी 8 लाखाची 20 लाख केली पाहिजे, 25 लाख केली पाहिजे, तो नक्कीच प्रस्ताव मागे आपल्याला आठवत असेल तर त्याच वेळेस ज्यावेळेस पण तुम्ही मला प्रश्न विचारला होता त्यावेळेस सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री होते आणि त्यांनी त्यावेळेस हाऊसमध्ये सांगितलं होतं की आम्ही ही 15 लाख करायची हे करू, पण तुमची मागणी असेल 25 लाखाची तर आपण 25, अजून 15 लाखाचीच मान्यता आलेली नाही, त्याच्यामुळे 25 लाखाची असेल तर ती नक्कीच करून पाठवू. समजलं का? कारण की शेवटी सुप्रीम कोर्टाच्या ह्याच्या बाहेर आम्ही काही काम करू शकत नाही. तुम्ही ती मागणी सारखी एकच मागणी जरी 4 वेळेस केली तरी शेवटी जे सुप्रीम कोर्टाने